channel. Okay, now we are going to learn about the remaining questions. Okay, remaining question काय करायला आपल्याला आपले क्वेश्चन फर्स्ट आपला क्लिअर झालाय. ठीक आहे, 1.2 मध्ये फक्त तिथं दोन सम तुम्हाला जे आहेत ना ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, 1.2 मध्ये युजिंग द ट्रूथ टेबल सेकंड क्वेश्चन फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. इक्विव्हॅलन्स म्हणजे इक्वल टू दाखवायचे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात शो दॅटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे तो काय नाही, जे अगोदर पहिलं जसं केलं तसंच करायचं आहे. LHS सॉल्व्ह करायचं आहे आणि RHS सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, इझी आहे एकदम. बघा पहिले LHS सॉल्व्ह करत असताना काय इथं नेगेशन ऑफ P Q. पहिलं स्टेटमेंट किती आहेत? दोन स्टेटमेंट आहे, P आणि Q आहे. बरोबर, P आणि Q असेल तर किती येणार रोज? 4 रोज येणार. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरचा व्हिडिओ बघायला लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघा अगोदरचा व्हिडिओ. ठीक आहे, पहिलं तो बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, तरच येणार नाही. नेगेशन ऑफ P हा हे तुम्हाला माहिती. ठीक आहे, नेगेशन ऑफ P काय करणार? टीचं फॉल्स होणार, टीचं फॉल्स, फॉल्सचं टी, फॉल्सचं टी. नाव नेक्स्ट वन इज लेफ्ट साइड काय? नेगेशन ऑफ P अँड Q. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. जिथं टी असतो तो 1 घेतो आपण, जिथं फॉल्स असतो ते 0 घेतो. ठीक आहे, नेगेशन ऑफ P म्हणजे इथं आहे आणि हे Q इथं आहे. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. 0 × 1 0 येणार म्हणजे फॉल्स येणार आहे. ठीक आहे, 0 × 0 0 म्हणजे फॉल्स. 1 × 1 1 म्हणजे ट्रू × ट्रू असं येणार ते ट्रू. 1 × 0 0, दॅट इज आन्सर इज फॉल्स. ओके, नाव नेक्स्ट हे झालं फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट काय दिलं? कारण LHS ऑल क्लिअर केला आपण. ठीक आहे, LHS हे येतं, मग RHS पण तीच व्हॅल्यू यायला पाहिजे. ओके, P और Q ऑर आहे मध्ये म्हणजे ॲडिशन. ठीक आहे, ह्याचं ठीक आहे 1 1 + 1 म्हणजे 1च येणार, इथं ट्रूच येणार. बघा एक तरी ट्रू आहे म्हणजे ट्रू येणार, इथं पण ट्रू. हिअर इज ऑल्सो फॉल्स येणार, सेम नाही येणार. ओके, फॉल्स आणि फॉल्सच येणार. ठीक आहे, ॲडिशन केलं तर. नाव नेक्स्ट वन इज दिस टर्म अँड नेगेशन ऑफ P. बघा तिथं टर्म दिली आपण, ह्याला इक्वेशन सेकंड घेऊ. ठीक आहे, ही टर्म आणि अँड नेगेशन ऑफ P कुठे आहे? इथं आहे, म्हणजे ह्यांचं काय? अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. T × फॉल्स, T × फॉल्स म्हणजे काय येणार? फॉल्स येणार. ओके, मल्टिप्लिकेशन असणार 1 × 0 0 म्हणजे फॉल्स. 1 × 1 1 दॅट इज ट्रू. ओके, इथं काय येणार? फॉल्स येणार. बघा 1 आणि 2 बघा सेम आहेत का? आहेत, सेम आहे. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2 वी गेट काय असणार? वी गेट दिस सेंटेन्स. तो सेंटेन्स इथं लिहायचा. ओके, काय अवघड नाही आहे, फक्त शो दॅटचे करायचे. मी जे काही क्वेश्चन आहे ते सगळे 2 स्टेटमेंटचे करतो पहिले, त्याच्यानंतर 3 स्टेटमेंटचे घेतो. ओके, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाही काय ह्या पॅटर्नचं लक्षात राहील जास्त. ओके, टेक दी स्क्रीनशॉट. नाव सेकंड वन काय दिले तर नेगेशन ऑफ P इन ब्रॅकेट P और Q और नेगेशन ऑफ P अँड Q इज इक्विव्हॅलन्स टू नेगेशन ऑफ P. RHS काय दिलं? RHS नेगेशन ऑफ P दिलं. ठीक आहे, म्हणजे इथं लिहिलं आपण RHS, इथं ह्याला आपण 1 देऊ. ठीक आहे, ही व्हॅल्यू माहिती तुम्हाला. P आणि Q कसं लिहायचं? नेगेशन ऑफ P म्हणजे ह्याचं टीचं फॉल्स होणार, फॉल्सचं टी होणार. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे. नाव सेकंड आता LHS प्रूफ करायला लागेल ना, ह्याला 1 देतात. ठीक आहे, RHS इथं आहे. नाव नेक्स्ट वन इज पहिलं P और Q काढायला लागेल. पहिलं काय काढणार? P और Q. P और Qचं माहिती तुम्हाला काय येतं? P और Qचं TT असेल तर T, TF असेल तर T, FT असेल तर T आणि FF असेल तर F येणार. ठीक आहे, ॲडिशन असणार त्याच्यात. हां, ह्याचं नेगेशन करू. ह्याचं नेगेशन काय? नेगेशन ऑफ दिस टर्म P और Q काय येणार इथं? फॉल्स 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 अँड ट्रू. नेक्स्ट वन इज नेगेशन ऑफ P अँड Q करायला लागेल. नेगेशन ऑफ P अँड Q काय येणार? नेगेशन ऑफ P अँड Qचं नेगेशन P तर इथं आहे. ओके, Q कुठे आहे? इथं आहे, मध्ये अँड आहे मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं. ठीक आहे, इथं F जरी असेल तर एक जरी F असेल तर F येणार. दोन्ही ट्रू पाहिजे. कुठे दोन्ही ट्रू? बघा इथं ट्रू, म्हणजे इथं फक्त ट्रू येणार, बाकीचं एकी साईडला फॉल्स आहे. ठीक आहे, इन अँड तुम्हाला हे सगळं सिम्बॉलचे काय आन्सर येतं ते माहिती पाहिजे तरी. नाव नेक्स्ट वन इज ह्या दोघांचं काय असणार? ॲडिशन म्हणजे ऑर आहे. बरोबर ना, ऑर म्हणजे ॲडिशन. ह्या दोघांचं काय नाही तर नेगेशन ऑफ दिस टर्म P और Q आणि ऑर
दिस टर्म नेगेशन ऑफ पी अँड क्यू. हे आन्सर कोणाला मॅच व्हायला पाहिजे, ह्याला मॅच व्हायला पाहिजे. ठीक आहे, बघा ऑर म्हणजे ॲडिशन ना, फॉल्स येणार, फॉल्स येणार, इथं काय येणार, ट्रू येणार, इथं ट्रू येणार. बघा आहे का, दिस टर्म इंडिकेटेड ऑल्सो सेम एज हिअर. नाव सेकंड केस. ओके, सेम आहे ना, इझी आहे, काय अवघड नाही. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 वी गेट दिस टर्म. ठीक आहे, एवढंच करायचं याच्यामध्ये, बाकी काहीच करायचं नाही. 2 स्टेटमेंटचे मी पहिले करून घेतो. टेक दिस स्क्रीनशॉट. ना थर्ड वन मध्ये काय, पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड दिस टर्म. बघा ही मी अगोदरच लिहून ठेवलं. दिसतं ना तसं कॉम्प्लिकेटेड दिसतं ना, पण कॉम्प्लिकेटेड नाही आहे. ठीक आहे, तुम्ही स्किप करू नका हे थर्ड क्वेश्चनला. ठीक आहे, कंटिन्यू बघा, एक पण व्हिडिओ स्किप करू नका, तरच समजेल, नाही तर नाही समजणार. ओके, कॉम्प्लिकेटेड नाही आहे, मी अगोदर फक्त लिहून ठेवले. बघा एक्सप्लेनेशन काय असणार याच्यावर. पी डबल इम्प्लिकेशन क्यू, डबल इम्प्लिकेशनला ज्याची 2 व्हॅल्यू सेम असते त्याची व्हॅल्यू ट्रू येते. ठीक आहे, इथं टी आहे, मग इथं टी येणार, एफ असेल तर टी येणार. रिमेनिंग काय असणार, बाय कंडिशनलला बाय कंडिशनलला काय असणार, इथं एफ आणि इथं एफ. ठीक आहे, इथे हा एफ आहे. नाव नेक्स्ट वन, हे झालं ए, ह्याला कॅपिटल ए नाव दिलं. ठीक आहे, इथं लेफ्ट साईडला LHS हे आहे, LHS आपल्याला पण तेच शो करणार. नाव नेक्स्ट वन, पी ऑर क्यू. पी ऑर क्यू म्हणजे ॲडिशन. ठीक आहे, म्हणजे इथं ट्रू येणार, इथं काय येणार, ट्रू येणार. इथं पण 0 + 1 दॅट इज ट्रू, 1 येणार. एफ + एफ, 0 + 0 0, एफ येणार. ओके, पी अँड क्यू मल्टिप्लिकेशन टेबलला नसेल, हे स्टेटमेंट आहे. म्हणजे काय, तर पहिलं टी लिहितो, बाकी एफ एफ लिहितो. हेच आहे ना, आहे तसंच आहे, बाकी काय नाही. हा नेगेशन ऑफ दिस टर्म. नेगेशन ऑफ दिस टर्म म्हणजे काय, नेगेशन का करतोय आपण, मजा येते म्हणून करतोय का, मजा येते म्हणून करत नाही आपण, इथं दिलेलं आहे म्हणून नेगेशन करतोय. ठीक आहे, हे स्टेटमेंट का करतोय आपण, इथं दिलेलं आहे म्हणून करतोय. ठीक आहे, हा नेगेशन ऑफ दिस टर्म. बघा हे नेगेशन आहे, हे जे काढलेलं आपण पी ऑर क्यू त्याला 1 लावू द्या, 1. ठीक आहे, आणि हे नेगेशन ऑफ दिस टर्म म्हणजे हिचं नेगेशन, एफ टी टी टी. ना हे झालं सेकंड. काय, ही जी नेगेशन पी अँड क्यू आहे ते सेकंड टर्म नाव दिलं, ह्याला 1 नाव दिलं होतं. ठीक आहे, 1 अँड सेकंड, 1 अँड सेकंड, अँड बघा इथं लिहिलं 1 अँड सेकंड, त्याच्यासाठी इथं लिहिलं आपण ह्या कॉलममध्ये. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं येणार आहे, अँड असेल तर मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. टी इंटू एफ, 1 × 0 दॅट इज 0, म्हणजे एफ येणार. टी इंटू टी, 1 × 1 टी येणार. ओके, बघा इथं पण टी आणि टी आहे, म्हणजेच काय येणार, टीच येणार. ओके, एफ आणि टी, 0 × 1 0 येणार, दॅट इज एफ. नाव नेगेशन ऑफ दिस टर्म, हे नेगेशन करायचं. नेगेशन का करायचं, नेगेशन हे बघा बाहेर दिलं, 1 and 2 घेतलं होतं आपण याला, ह्याचं नेगेशन म्हणजे ह्याचं नेगेशन पण लागेल, काय येणार, ट्रू. इथं मध्ये काय ना, फॉल्स फॉल्स ट्रू. ओके, यासाठी येणार. ना फ्रॉम 1 and 2, फ्रॉम ए अँड बी, ए अँड बी. बघा ए ह्याला दिलं होतं, ह्याला बी दिलं होतं, आहे का सेम, सेम आलं. फ्रॉम ए अँड बी वी गेट दिस टर्म. ओके, इझी आहे ना, अवघड नाही याच्यामध्ये काय. टेक दिस स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर इज 4th वन. बघा 4th मध्ये काय, 2 स्टेटमेंट आहे, पी आणि क्यूचा आहे. आर दिसतोय का, नाही दिसत. 2 स्टेटमेंट म्हणजे 4 रोज. ठीक आहे, नेगेशन ऑफ पी आहे की कुठं, बघा इथं नेगेशन ऑफ पी आहे म्हणून नेगेशन ऑफ पी काढलं. ठीक आहे, जे आहे स्टेटमेंटमध्ये तेच काढायचं आहे, जास्त काही काढत नाही बसायचं. ठीक आहे, पी बघा, पी तर आहे, इम्प्लाइज, मग पहिले ही टर्म काढायला लागेल ना. ओके, म्हणजे त्यासाठी काय ना, क्यू इम्प्लाइज पी. क्यू कडून पी कडे चालली व्हॅल्यू, क्यू कडून पी कडे. इम्प्लाइज मध्ये कधी येतं, फॉल्स. जेव्हा ट्रू कडून फॉल्स कडे जात असताना फॉल्स येतं. ठीक आहे, म्हणजे इकडून इकडे जातोय ना आपण, ट्रू कडून फॉल्स कडे, म्हणजे ह्याला व्हॅल्यू फक्त फॉल्स आहे. ठीक आहे, ट्रू कडून फॉल्स कडे चालू आहे, बाकीच्या वेळेस ट्रू ट्रू दॅट इज ट्रू, फॉल्स ट्रू दॅट इज ट्रू, फॉल्स फॉल्स दॅट इज अगेन ट्रू. ओके, इझी आहे, अवघड नाही. हां, नाव नेक्स्ट वन, लेफ्ट साईड बघा ही आहे.
ठीक आहे, ही लेफ्ट साईड आहे. लेफ्ट साईडला मी पूर्ण ह्याला 1 देतो. ठीक आहे, पूर्ण ह्याला मी 1 देतो कारण तिथं जागा नाही भासणार, हे काढायला लागेल ना. मग मी पूर्ण ह्याला 1 देतो वाटलंच तर. 1 म्हणजे इथे तुम्हाला लेट करायला लागेल ना, कन्सिडर करायला लागेल गिवनमध्ये लिहित असताना. गिवनमध्ये लिहित असताना हे पूर्ण इक्वल टू 1 दाखवायचं. ठीक आहे, तर सॉल्व करा तर तुम्हाला मार्क्स भेटते. ठीक आहे, इथे जागा नाही म्हणून असं करतो. इथं काय P इम्प्लाइज दिस टर्म, P इम्प्लाइज दिस टर्म. ओके, इम्प्लाइज म्हणजे ट्रू कडून ट्रू कडे झाले तर ट्रू, ट्रू कडून ट्रू ट्रू आहे. ठीक आहे, कुठे इथं फॉल्स कडून ट्रू कडून फॉल्स कडे जाते का, कुठं नाही जाते. ठीक आहे, फॉल्स कडून ट्रू, इथं पण ट्रू, इथं पण ट्रू, फॉल्स फॉल्स ट्रू, ऑल ट्रू. ओके, नाव नेक्स्ट वन. ह्याच्यामध्ये 1 तर झालं, 1चा मॅटर संपला. नाव नेक्स्ट वन, नेगेशन P तर काढलं आपण. P इम्प्लाइज Q काढलंय का आपण, नाही काढलं. मग आता काढून घेऊया P इम्प्लाइज Q. ओके, P इम्प्लाइज Q दॅट इज ट्रू ट्रू ट्रू. ट्रू कडून फॉल्स कडे जात असताना फॉल्स येणार, फॉल्स, अदरवाईज ट्रू ट्रू. ठीक आहे, टेबलला नाही त्याचा आपल्याला म्हणून डायरेक्ट घेतला. हे आता ह्याला पूर्ण स्टेटमेंटला सेकंड देऊ का इथं, का असंच लिहू, तिथं जागा आहे. आता मी असं पूर्ण देतो, नेगेशन ऑफ P इम्प्लाइज P इम्प्लाइज Q. नाव सेकंड आहे ना, RHS पूर्ण सॉल्व होत आहे ना मग. ठीक आहे, कुठे नेगेशन ऑफ P, नेगेशन ऑफ P कुठे, इथे. कोणासोबत, याच्यासोबत, दिस टर्म अँड दिस टर्म. फॉल्स कडून ट्रू कडे चाललाय, दॅट इज अगेन ट्रू. फॉल्स कडून फॉल्स कडे ट्रू, ट्रू कडून ट्रू कडे म्हणजे इथे येणार ट्रू, इथं पण ट्रूच आहे. ओके, बघा 1 and 2 बघा, 1 इथं आहे, 2 इथं आहे. सेम आहे का, सेम आहे. म्हणजेच काय, फ्रॉम 1 and 2 इथे नाही लागेल, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 वी गेट, काय भेटणार आपल्याला, इज इक्विव्हॅलन्स. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाव 10th वाला बघा, 10th वाला काय घेतलंय मी, 2 स्टेटमेंट आहे म्हणून 10th वाला घेतला. बाकी सगळे 3 स्टेटमेंटचे आहे. ठीक आहे, 3 स्टेटमेंट असेल तर 8 रोज येणार. आता बघा ह्याच्यात काय येणार, पहिलं आपल्याला हे काढायला P डबल इम्प्लिकेशन Q. ओके, त्याच्यानंतर त्याचं नेगेशन. ओके, म्हणजे असं येणार P डबल इम्प्लिकेशन, जी व्हॅल्यू सेम असेल त्यांना आपण ट्रू लिहितो, बरोबर. बाकीच्यांना फॉल्स. बघा हे दोन्ही सेम नाही आहेत म्हणून त्यांना फॉल्स फॉल्स होता. ह्याचं नेगेशन करावं लागेल. ठीक आहे, नेगेशन ऑफ दिस टर्म, नेगेशन ऑफ P डबल इम्प्लिकेशन Q. ओके, P डबल इम्प्लिकेशन Q काय येणार, नेगेशन फॉल्स येणार, ट्रू ट्रू फॉल्स. ओके, हे झालं तुमचं LHS, म्हणजे त्याला आपण नाव देऊया A नाव देऊया. ठीक आहे, इथं ह्यांच्यामध्ये काय येणार, पहिलं आपल्याला हे काढायला लागेल. नेगेशन Q दिलंय ना, नेगेशन Q नेगेशन P पण दिलं, आपण नाही काढला चालेल, आपण नेक्स्ट कॉलमला काढूया. ठीक आहे, असं काही नाही की 3 नंबरलाच पाहिजे 4 नंबरलाच पाहिजे असं काही नाही. आपल्याला जसं जसं सिम्प्लिफाय करता येईल तसं तसं करू शकतो आपण. ठीक आहे, मी फक्त LHS कडे लक्ष दिलं होतं म्हणून LHS सॉल्व केलं. आता RHS कडे बघा, नेगेशन P पण काढायला लागेल आणि नेगेशन Q पण काढायला लागेल. नेगेशन P काय येणार, ह्याचं नेगेशन करा, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, ट्रूचं दोन्ही फॉल्स, दोन्ही फॉल्स दोन्ही ट्रू. इथं काय येणार, नेगेशन Q, फॉल्स ट्रू येणार, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, बरोबर ना. बघा ते तुम्ही बघा वाटलं असतं. इथं ह्याच्यासाठी काय येणार, P अँड नेगेशन Q. ह्याला सपोज आपण नाव दिलं इथं 1. ठीक आहे, आणि ह्याला 2 नाव दिलं, Q अँड नेगेशन P. ह्याला 2 नाव दिले. ओके, पहिला फर्स्ट वाला सॉल्व करूया. P अँड नेगेशन Q. P अँड नेगेशन Q कुठे आहे, P इथं आहे, नेगेशन ऑफ Q इथं आहे, हे दोघांचं. ठीक आहे, कॉलम व्यवस्थित लक्ष द्या. अँड आहे ना मध्ये, अँड असेल तर मल्टिप्लिकेशन, ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू गेट ट्रू, फॉल्स फॉल्स अगेन फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे, आता नेक्स्ट Q अँड नेगेशन ऑफ P म्हणजे इथं. ठीक आहे, ह्या टर्मचं ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू फॉल्स, हे फॉल्स आहे, ट्रू फॉल्स म्हणजेच फॉल्स आहे. मल्टिप्लिकेशन करतात फॉल्स आणि हे ट्रू.
अरे सॉरी थांबा, इथे निगेशन ऑफ पी इथं आहे ना, एक मिनिट. फॉल्स 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 आहे ना, ओके. ट्रू ट्रू म्हणजे इथं ट्रू आहे, फॉल्स ट्रू म्हणजे फॉल्स आहे. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आहे, समजलं पाहिजे तुम्हाला. ह्या दोघांच्या मध्ये कोणतं साईन आहे, ऑरचं, म्हणजे 1 और 2. हे दोघांची ॲडिशन. ॲडिशन काय आहे, फॉल्स फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स फॉल्स. कुठे येतं ए आणि बी, कुठे आहे बघा, ए इथं आहे, हे बी, हे आर एच एस आहे, ही टप आणि ही टप सेम दिसते का, आहे सेम. ठीक आहे, इक्विव्हॅलेन्स दिलं तर सेम यायलाच पाहिजे, नाही तर तुमचं चुकणार. ठीक आहे, टेक दिस स्क्रीनशॉट. मी इथे लिहायला लागेल तुम्हाला, फ्रॉम 1 and 2 वी गेट दिस आन्सर. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. हा फिफ्थमध्ये बघा, पी क्यू आणि आर, आर हे स्टेटमेंट दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 8 रोज येणार. ठीक आहे, आता 3 स्टेटमेंट असेल तर 8 वेळा लागतं ते. ठीक आहे, पहिलं पी माहिती कसं लिहायचं, 4 वेळा टी 4 वेळा एफ. क्यू कसं लिहिणार, 2 वेळा टी 2 वेळा एफ 2 वेळा टी 2 वेळा एफ. आणि आर अल्टरनेट टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ठीक आहे, असं लिहायला लागेल. आता लेफ्ट साइड बघा, पी और क्यू सॉल्व करतो. पी और क्यू आहे ना, ओके, पी और क्यू. पी और क्यू मध्ये काय ना, ॲडिशन. ठीक आहे, इथं बघा ट्रू, इथं काय येणार ट्रू, इथं पण ट्रू. एक जरी ट्रू असेल तर ट्रू येणार ना, इथं ट्रू, इथं काय येणार, हे दोन्ही साईडला एफ आहे, एफ एफ. नाव दिस टर्म इम्प्लाइज आर. पी इम्प्लाय पी और क्यू इम्प्लाइज कुणाला, आरला. हे फर्स्ट असणार. ठीक आहे, बघा ही टर्म कुणाला इम्प्लाइज होते, आरला. इकडून इकडं बघा, ट्रू कडून फॉल्स कडे जात असताना फॉल्स असतं, ट्रू कडून फॉल्स कडे जाते म्हणजे फॉल्स. कुठे बघा, इथे फॉल्स, बघा इथे फॉल्स, बाकी ऑल टाइम ट्रू. ओके, बरोबर. आता नाव नेक्स्ट, पहिले हे दोन्ही सॉल्व करायला लागेल. पी इम्प्लाइज आर आणि क्यू इम्प्लाइज आर. ठीक आहे, पी इम्प्लाइज आर, कुठे पी इम्प्लाइज आर, पी इम्प्लाइज आर. ट्रू कडून ट्रू, ट्रू कडून फॉल्स कडे जात असताना फॉल्स येणार फक्त. ठीक आहे, ट्रू कडून ट्रू कडे जात असताना ट्रू, इथं फक्त फॉल्स आहे. अजून कुठं, बाकी सगळीकडे ट्रू आहे. ओके, इथं ट्रू ट्रू. व्यवस्थित लिहायला आहे ना, टेबल तुम्हाला आखायचं आहे, हे करत नाही बसणार मी इथं. ठीक आहे, असं शिकवलं म्हणून असंच लिहायचं असं नाही, टेबल तुम्हाला काढायला लागेल. ओके, नेक्स्ट क्यू पासून आरकडे जाते. क्यू पासून आर कुठं, इथे एफ आहे, सेकंड नंबरला एफ. अजून ट्रू कडून बघा, ट्रू कडून एफकडे जाते, इथे एफ आहे. अजून कुठं, बाकी सगळीकडे ट्रू आहे. ट्रू ट्रू ट्रू, इथं ट्रू झालं का, बरोबर लिहिलं का मी. बघा, हे 4 वेळा हे 4 वेळा व्यवस्थित लिहिलं. ओके, नाव लास्ट वन मध्ये काय इथं अँड आहे, ह्या दोघांचं अँड करायला लागेल. म्हणजे इथं पी इम्प्लाइज आर अँड क्यू इम्प्लाइज आर. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, जिथं ट्रू ट्रू असेल तिथंच ट्रू येणार. इथं ट्रू आहे, इथं ट्रू, अजून कुठे ट्रू, इथं असं आहे. थांबा व्यवस्थित बघू, हे याच्यासोबत हे याच्यासोबत, हे बघा इथं येणार. अजून कुठं काहीतरी चुकतंय वाटतं, म्हणजे हे 4 वेळा दिले का, दिले, हे पण 4 वेळा, हे जास्त वेळा लिहिलं आहे, हे जास्त वेळा लिहिलं आहे. इथं ट्रू, क्यू आणि आर ना, ट्रू. ओके, इथं फॉल्स, एफ टी ट्रू येणार, एफ 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 कडून एफ कडे जाताना तरी टीच येणार. ओके, टी कडून टी कडे जात असताना टीच येणार, टी कडून एफ जाताना एफ येणार. हां, हे खाली लिहायचं राहिलं. ठीक आहे, इथं लिहायचं राहिलं, एफ टी कडून टी येणार आणि एफ एफ कडून टी येणार. ठीक आहे, ते खाली लिहायचं राहिलं होतं. अजून कुठे कुठे येणार, हे दोघांचं बघा, तर अँड आहे. ओके, इथे टी येणार आणि इथे टी येणार, बाकी अदर साईड
फॉल्स. ठीक आहे, इथं पण फॉल्स, इथं पण फॉल्स. सेकंड बघा सेम आहे. फर्स्ट टी टी, फर्स्ट आणि सेकंड बघा एफ एफ, टी टी एफ एफ. ओके सेम आहे. ओके, फक्त असं व्यवस्थित करावं लागेल तरच येईल, नाहीतर येणार नाही. काय आता कसं ते कॉलम कडे नीट लक्ष नाही दिलं म्हणून तसं लागते. ओके, टेक द स्क्रीनशॉट. ना 6 मध्ये काय दिलंय, 3 स्टेटमेंट आहे ना, पी क्यू आर, हे तर माहिती तुम्हाला. ठीक आहे, कसं द्यायचं. नाव नेक्स्ट वन लेफ्ट साईड बघा क्यू अँड आर आहे, मल्टिप्लिकेशन अँड आहे ना. हे इथं काय ना, ट्रू ट्रू ट्रूच आहे ना. 1 into 0 दॅट इज 0 फॉल्स, 0 into 1 फॉल्स, 0 into 0 फॉल्स. टी इंटू टी म्हणजे 1 into 1 टी आहे ना. ठीक आहे, इथं टी इंटू फॉल्स दॅट इज फॉल्स, इथं पण फॉल्स आहे ना, इथं पण फॉल्स आहे. ठीक आहे ना. P implies this term, P implies Q and R, this term. कुठं फॉल्स असतात, टी कडून फॉल्सकडे जात असताना फॉल्स असतो. बघा कुठे टी कडून फॉल्स, इथं फॉल्स झालं. अजून इथं फॉल्स आहे, ते टी कडून एफ कडे जाते ना, इथं फॉल्स, इथं नाही येणार, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, म्हणजे इकडे टी येणार. ठीक आहे, ह्याला काय देणार इक्वेशन 1, कारण लेफ्ट साईड सॉल्व केलं आपण. आता RHS P implies Q करावं लागेल आणि P implies R करावं लागेल. ठीक आहे, P implies Q कुठे, P implies Q इथं कुठे येणार बघा, टी कडून एफ कडे जाताना असताना एफ येणार, एफ येणार. ओके, हे माहिती आहे तुम्हाला, मी डायरेक्ट करू द्या पटापट. म्हणजे इथं टी येणार, इथं टी टी टी, इथं पण टी. नाव नेक्स्ट पी कडून आर कडे जात असताना, ठीक आहे, पी कडून आर कडे जात असताना इथं एफ येणार. ओके, नाव नेक्स्ट टी कडून टी कडे नाही, इथून इथं इथे एफ येणार खाली. अजून एफ टी नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, बाकी सगळीकडे टी. बघा 4 वाजले कुठं, हे 4 हे 4. ओके, बरोबर आहे. नाव नेक्स्ट मध्ये काय, अँड, ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे, म्हणजे इथे येणार P implies Q and P implies R. अँड मल्टिप्लिकेशन जिथं सेम असेल टी 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 असेल तरच टी येणार, इथं टी आहे. अजून कुठं टी येणार, इथं टी येणार, इथं टी, इकडे टी, इकडे टी येणार, टी टी, अदरवाईज फॉल्स 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 फॉल्स. बरोबर आहे. बघा इथं सेकंड टी आहे, बघा आता 1 टी 3 वेळा एफ, टी 3 वेळा एफ, 4 वेळा टी, 4 वेळा टी. हेच प्रूफ. फ्रॉम 1 and 2 वी गेट दिस टर्म. ओके, इझी आहे याच्यामध्ये. टेक दिस स्क्रीनशॉट. हां, आणि क्वेश्चन नंबर बघा 6 आहे ना, 7 मध्ये आहे ना, तिथं साईन नाही दिलं. ठीक आहे, क्वेश्चन थोडंसं चुकीचं आहे वाटतं, तिथं साईन आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल. तुम्ही सॉल्व करा, तुम्ही एकतर ऑर घ्या मध्ये किंवा अँड घ्या, तसं सॉल्व करून बघा इक्वल येते का. ठीक आहे, बाकीचे 2 क्वेश्चन राहिलेत आपले, कोणचे राहिले 8 आणि 9, ते तुम्ही करावं लागेल. ठीक आहे, बाकीचा क्वेश्चन नंबर 3 मी सॉल्व करून देतो तुम्हाला. ओके.